श्री स्वामी समर्थ। हे 10 किडे देतात तुम्ही श्रीमंत होण्याचे संकेत। जर हे 10 किडे तुमच्या घरात येत असतील तर समजा तुमचं भाग्य चमकणार आहे। शास्त्रानुसार या 10 प्रकारचे किडे तुमच्या घरामध्ये येतात किंवा त्यांच्या आसपास परिसरात फिरतात, त्यावेळी त्या घराचं भाग्य उजळते, ते घर श्रीमंत होतं, घरामध्ये सुख समृद्धी शांती येते। या किड्यांना माहिती असतं की याच घराचं भाग्य उजळणार आहे। हे किडे त्या घराभोवती फिरत असतात ज्याचे घर पैशाने भरणार आहे। हे 10 किडे शुभ मानले जातात। 10 जीवजंतू जर तुमच्या घराच्या आसपास फिरकत असतील तर तुमच्या घरामध्ये बरकत येणार आहे, माता लक्ष्मीचा वास होणार आहे। हे किडे संकेत देतात तुमचं झोपलेलं भाग्य जागे होणार आहे। हे 10 जीवजंतू त्यापैकी एक कोणताही जंतू तुमच्या घरापाशी आसपास फिरत असेल तर देवी देवतांचा आशीर्वाद तुमच्या घरावर येणार आहे। भगवान नारायण वाहन गरुड देव आहे। देवोके देव महादेव यांचे महानंदी आहे। महादेवाचे पुत्र कार्तिक यांचे वाहन मोर आहे। त्यामुळे हे जीवजंतू खूप महत्त्वपूर्ण आहेत, खूप खास आहेत। प्रत्येक व्यक्तीला या जीवजंतूची ओळख झाली पाहिजे। जर हे जीवजंतू तुम्ही यांना ओळखत असाल किंवा त्यांबद्दल काही माहिती तुम्हाला असेल तर तुम्ही तुमच्या घरी हे जीवजंतू येत असतील तर अशा वेळी त्या जीवजंतूंना तुम्ही इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करू नका किंवा मारून टाकण्याचा प्रयत्न करू नका। यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते, माता लक्ष्मीला आवडत नाही। त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागेल। खूप साऱ्या समस्या नव्याने उद्भवतात आणि त्यांचा सामना करावा लागतो। जर तुमच्या घरी असे जीवजंतू येत असतील तर तुम्ही उलट असा विचार केला पाहिजे की तुमचा भाग्योदय हा होणार आहे। तुमच्या जीवनामध्ये जो वाईट वेळ होती ती संपली आहे। तुमच्या जीवनामध्ये जी आर्थिक समस्या किंवा अशांती होते ते आता समाप्त होणार आहे। आता तुमची चांगली वेळ चालू होणार आहे। त्यामुळे आपण जाणून घेऊया की कोणकोणते आहेत ते 10 जीवजंतू। पूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये एकदा जय माता लक्ष्मी अवश्य लिहा, सोबतच श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। 1. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात चिचुंद्रीचे आगमन तुमच्या घरामध्ये सुख शांती घेऊन येईल। चिचुंद्री तर ती तुम्ही कितीतरी वेळा बघितली असेल। ही चिचुंद्री रात्रीच्या वेळी बाहेर किंवा तुमच्या घरामध्ये चिचुंद्रीचा प्रवेश झाला असेल किंवा तुम्हाला घराच्या आसपास चिचुंद्री रोज दिसत असेल किंवा घराच्या आसपास तिचा वास असेल, ज्यावेळी चिचुंद्री घरामध्ये प्रवेश करते त्या घराचं भाग्य चमकते, त्याचबरोबर सुख शांती घेऊन येते। चिचुंद्रीने जर एखाद्या व्यक्तीच्या घराभोवती 4 प्रदक्षिणे मारून घरामध्ये सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते। घरात चिचुंद्री असणे अत्यंत शुभ असते। वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरात चिचुंद्री राहते तिथे लक्ष्मीचा वास असतो असं म्हणतात। इतकेच नाही तर जिथे चिचुंद्री आहे तिथे उंदीर, साप, कीटक आणि इतर प्रकारचे प्राणी नसतात। चिचुंद्री घरात सर्व जीवाणू खाते। साहजिकच जिथे स्वच्छता असेल तिथे माता लक्ष्मीचा वास नक्की असेल। पण चिचुंद्री थुंकी विषारी असते, त्यामुळे तिचे चावणे अत्यंत हानिकारक असू शकते। चिचुंद्री संबंधित ही चिन्हे शुभ आहेत। चिचुंद्री घरात राहणे शुभ असतेच, याशिवाय चिचुंद्री एखाद्या व्यक्तीभोवती फिरत असेल समजून जा की त्याला लवकरच खूप जास्त फायदा होणार आहे। दिवाळीच्या रात्री एखाद्या व्यक्तीला चिचुंद्री दिसली तर त्याचे नशीब उजळते, त्याला अनपेक्षित पैसे मिळतात आणि भरपूर प्रगती होते। चिचुंद्री घराभोवती फिरल्यास त्या घराची संकटे टळतात, अनेक संकटे संपतात आणि आपल्या घराला 4 प्रदक्षिणा घातल्यामुळे त्या घरातील सर्व बाधा निघून जाते। चिचुंद्री तुमच्या जीवनामध्ये सफलता आणि प्रगती प्राप्त करण्यासाठी घरामध्ये हा खूप शुभ संकेत मानला जातो। तसेच चिचुंद्री घरामध्ये येते त्यावेळी सूचना देते। सर्व समस्या स्वतः हरण केलेल्या असतात आणि त्या व्यक्तीच्या सर्व समस्या संपुष्टात येणार असतात। जीवनामध्ये जर एखादी व्यक्ती खूप चिंतेमध्ये असेल त्यावेळी जर चिचुंद्री घराच्या आसपास नजरेस पडली तर त्या व्यक्तीच्या त्या वेळेपासूनच नशीब बदलतं। चिचुंद्री त्या व्यक्तीचं जीवन बदलून टाकते आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती सर्व येते। सर्व समस्या मुळापासून संपून जातात, तो व्यक्ती जीवनामध्ये यशाच्या शिखरावर पोहोचतो। खूप शुभ संकेत आहे। वास्तुशास्त्रानुसार असं सांगितलं जातं चिचुंद्री येणे शुभ संकेत आहे। वास्तुशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की चिचुंद्री आल्यानंतर घराची दिनचर्या पूर्णपणे बदलून जाते, घरातील कुटुंबातील सदस्यांचे जीवन बदलते,
परिवारामध्ये खुशियाली येते आणि घरामध्ये स्वयं माता लक्ष्मी सुखाचा वर्षाव करते. चुचुंद्रीने आपल्या घराचा जर प्रवेश केला आणि 4 प्रदक्षिणा घातल्या तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये धनप्राप्ती करण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. जीवनामध्ये अखंड धनप्राप्ती होते आणि घरामधील पूर्ण समस्या, क्लेश, वादविवाद संपून जाते. जर तुम्ही व्यापारी असाल तर तुमच्या घरामध्ये खूप बरकत होते. नंबर 2, उंदीर. उंदीर वेळोवेळी घरात येतो. त्या घरामध्ये दारिद्र्यता असते आणि अपयशाचे संकेत घेऊन येत असतो. ज्यावेळी घरामध्ये उंदीर दिसतो तेव्हा घरामध्ये दारिद्र्यता येते असे मानले जाते. हे एक संकेत असते. जर उंदीर घरामधून बाहेर काढला आणि त्याला मारून टाकलं तर हे खूप दुर्मिळ आहे आणि हे पूर्णपणे नकारात्मक शक्तीला घरात ओढते. कारण उंदीर हे भगवान गणेशजीचं वाहन आहे, त्यामुळे त्याला मारू नये. त्यामुळे खूप मोठा पाप माथ्यावर लागतो. एक खूप भयानक राक्षस ज्याला भगवान गणेशाने हरवलं होतं आणि आपलं वाहन बनवलं होतं, त्यामुळे त्याला मारू नये. घरामध्ये मात्र उंदराला आपल्या घराच्या आसपास सुद्धा प्रवेश करू देऊ नये. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर घरातून उंदराला बाहेर काढावे. ज्या घरामध्ये उंदीर असतो तेथे दारिद्र्यता आणि दुःख असते, कष्ट आणि पीडा बनून राहते आणि घरात व्यक्तींना आजारांचा सामना देखील करावा लागतो. त्यामुळे इकडे तिकडे फिरत राहणाऱ्या उंदरापासून सावध राहा आणि उंदराला आपल्या घराच्या आसपास सुद्धा प्रवेश करू देऊ नका. जर उंदीर तुमच्या घरामध्ये राहत असेल तर त्या घरामध्ये दुःख, दारिद्र्यता आणि समस्या वाढत जातात. नंबर 3, मित्रांनो, तुम्हाला मधमाशी तर माहितीच असेल, कारण मधुमाशी ज्यावेळी मधाचे पोळे बनवते त्या घरामध्ये बरकत कधीही होत नाही. मधमाशाची पोळ जर एखाद्या घरामध्ये किंवा घराच्या समोर झाडावर असेल तर त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही. त्या घरामध्ये सतत दुःख, क्लेश, विवाद, भांडणे, अशांती राहते. असे मधमाशांचे पोळ घरामध्ये कधीही नसावे किंवा मधमाशाचे छोटे छोटे होल असलेले घर देखील घराच्या आसपास असू नये. अशा मधमाशांपासून घरामध्ये माणसांना आणि छोटे छोटे भाग पडतात. मधमाशांच्या पोळाप्रमाणे घरामध्ये देखील घरात छिद्र होऊ लागतात आणि जर घरामध्ये लहान मुलं असतील तर हे लहान मुलांना खूप वाईट असते. लक्षात ठेवा, मधमाशी हे अतिशय अशुभ मानली जाते, त्यामुळे मधमाशी खूप हानी पोहोचवू शकतात. तुम्हाला घराच्या आसपास मधमाशीचे पोळ दिसले किंवा घरामध्ये असेल तर ते लवकरात लवकर बाहेर काढा किंवा त्यांना उडून फेका. प्रयत्न करा की त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक शक्ती किंवा काहीही प्रकारचे वाईट दारिद्र्य येणार नाही. नंबर 4, फुलपाखरू. मित्रांनो, रंगीबेरंगी फुलपाखरू तर सगळ्यांनाच आवडतात आणि ते शुभ संकेत देतात. रंगीबेरंगी सोनेरी कलरचे फुलपाखरू जर तुमच्या घराच्या आसपास दिसत असेल, सुंदर मनमोहक फुलपाखरू घरामध्ये बरकत घेऊन येतात. त्यावेळी समजून जा की घरामध्ये अशी फुलपाखरे जर येत असतील तर तुमचं जीवनसुद्धा रंगबेरंगी होणार आहे, यशाने भरणार आहे. घरामध्ये असे फुलपाखरू बरकत घेऊन येते. प्रत्येक समस्यापासून सुटका करण्यासाठी हे फुलपाखरू खूप चमत्कारी मानले जाते. घरामध्ये सुख समृद्धी येते. घरामध्ये वादविवाद व अशांती होत नाही. त्यामुळे असे सोनेरी कलरचे रंगीबेरंगी फुलपाखरू तुमच्या घराजवळ किंवा आसपास फिरकत असेल तर तो खूप मोठा शुभ संकेत असतो. जेव्हा जेव्हा असे फुलपाखरू घरामध्ये येते तेव्हा तेव्हा खुशियालीचा वर्षाव होत असतो. असे फुलपाखरू जर घरामध्ये येत असेल तर माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहते. त्यामुळे घरामध्ये जर तुम्हाला असे फुलपाखरू आलेले दिसेल तर त्याला हटकवू नका. त्यावेळी समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच येणार आहेत. नंबर 5, ते आहे विंचू. मित्रांनो, घरामध्ये ज्या वेळेस विंचू येतो त्यावेळेस दारिद्र्याचा संकेत मानला जातो. विंचू कधी घरामध्ये येऊ नये असे संकेत आपल्याला खूप कष्ट आणि पीडा देत असतो. ज्या वेळेस घरामध्ये येतो त्यावेळेस घरामध्ये दुःख आणि अचानक आर्थिक संकटे येण्याचा जास्त शक्यता असते. त्यामुळे असे प्राणी घरात येतात. घरामधून लगेच बाहेर काढा, कारण ते प्राणी खूप अशुभ मानले जातात. मित्रांनो, जर तुमच्या घरामध्ये एकदाच 2 विंचू दिसले किंवा एका पाठोमागे एक दुसरा दिसला तर ते समजून जा की तुमच्या घरामध्ये अलक्ष्मीने प्रवेश केला आहे. विंचू दुःख, दारिद्र्याचा संकेत देते. त्यामुळे समजून जा की माता अलक्ष्मीचे आगमन होणार आहे. 6, पाल. पाल खूप शुभ मानली जाते. खूप शुभ मानली जाणारी ही पाल तुमच्या घरात जर येत असेल तर तिला मारू नका. पालीला मारणे खूप मोठे पाप आहे. ज्यावेळी घरामध्ये पाल मारली जाते त्या घरामध्ये दुःख, अशांतीला आमंत्रण देणे होय. घरामध्ये राहू दिल्याने सुख शांती होते.
पाल घरामध्ये असेल तर झुरळ आणि कीटकं खाते, घर स्वच्छ ठेवते आणि त्यामुळे पालेला कधीही मारू नये. उलट पाल आपल्या घरात राहते हे शुभ संकेत असते. जर तुम्ही पालीला माराल तर हे खूप मोठे पाप कराल. पाल एका पाठोमागे एक जर 2 किंवा 3 पाल दिसल्या तर लक्ष्मीचे आगमन लवकर तुमच्या घरात होणार आहे असा शुभ संकेत असते. त्या घरामध्ये खूप श्रीमंती येणार आहे असं विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्ही पूजा करत असाल आणि त्यावेळी जर पाल दिसेल तर त्यावेळी घरामध्ये बरकत हे नक्की येते. त्यामुळे खूप लवकर तुमच्या घरात भाग्योदय होणार आहे हे संकेत असतो. घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे आणि या सगळ्यात मोठा शुभ संकेत यात ही मानला जातो. 2 पाल दिसली किंवा त्यांची शेपटी कटलेली आहे अशी पाल दिसली तर समजून जा की लवकरात लवकर तुमचा भाग्योदय होणार आहे. माता लक्ष्मी शेपूट तुटलेली पाल माता लक्ष्मीच्या रूपाला मानलं जातं. आपल्याला मात्र पालीची भीती वाटते, परंतु असं न करता पालीला मारण्याची भीती दाखवू नका, कारण पालीला मारणे हे पाप आहे. पालीला मारल्यामुळे जीवनामध्ये खूप मोठ्या मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागतं. नंबर 7. मुंगी. जर मुंगी तुमच्या घरामध्ये येताना दिसली तर हे शुभ संकेत घेऊन येत असते. त्यामुळे जर घरामध्ये पूर्व दिशेस मुंगी येत असेल तर त्या घराचा भाग्योदय खूप लवकर चमकणार आहे. मुंगी दुःखाचे दिवस संपून जाणार आहे त्यासाठी दिसत असते. नवीन दिवस स्वतः चालून येणार आहेत. त्या घरामध्ये समृद्धी, सुख, शांती येणार आहे असं समजलं जातं. त्या घरामध्ये लवकर परदेशी यात्रा किंवा परदेशी गमन होणार आहे असा देखील संकेत एक मुंगी देते. खूप शुभ आणि तरक्की करणारा संकेत देते मुंगी. घरामध्ये सगळे प्रॉब्लेम दूर होऊन घरामध्ये सुख शांती येणार आहे किंवा लग्नासंबंधित प्रॉब्लेम संपणार आहे. जे कोणते प्रॉब्लेम तुम्हाला चिंता सतावतात असतील असे प्रॉब्लेम संपणार आहेत असे समजले जाते. तुमच्या घरामध्ये जर मुंगी येत असेल आणि तुम्हाला ती दिसली तर हे अतिशय शुभ संकेत समजले जातो. दक्षिण दिशेकडून येणाऱ्या मुंग्या या खूप शुभ संकेत देत असतात. कुठून तरी लवकर तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे किंवा अनपेक्षित धनप्राप्ती होणार आहे. ज्याकडून तुम्हाला अपेक्षा नव्हती त्याकडून आता तुम्हाला तुमचे पैसे परत मिळणार आहेत असा संकेत असतो. घरामध्ये अशा मुंग्या निघाल्या तर समजा की तुमच्या आयुष्यात खूप चांगला चमत्कार होणार आहे. त्यांना पीठ किंवा साखर जरूर द्यावे. मुंग्यांना दान केल्याने माता लक्ष्मी देखील खूप प्रसन्न होते असे व मुंग्यांना आशीर्वाद खूप महत्त्वाचा असतो. असा आशीर्वाद कधी निष्फळ जात नाही. त्यामुळे माणसाच्या जीवनात अत्यंत आमूलाग्र बदल होताना दिसतात व माणसाचे जीवन खूप सुखमय बनते. नंबर 8. भुंगा. वसंत ऋतूचे आगमन होताच भुंगे आपापल्या ठिकाणाहून बाहेर पडतात आणि नव्याने बहारच्या फुलांवर घिरट्यांना घालू लागतात. तुमच्या घरातील जर भाग असेल किंवा आजूबाजूला खूप झाडं असतील तर भुंग्यांचे तुमच्या घरात येणे साहजिक असेल. घरात काळा भुंगा येणे हे अतिशय शुभ मानले जाते. याचा अर्थ असा की काहीतरी नवीन आनंदाची बातमी मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडून दिसणार आहे तर भुंग्यांच्या येण्याच्या सोबतचा आणखीन एक चांगली बातमी देते. लक्षात ठेवा, भुंगा जर दिसला असेल तर त्याला कधीही मारण्याचा प्रयत्न करू नका. नंबर 9. तो आहे कासव. भगवान विष्णू त्या चरणी कासव आहे, त्यामुळे कासव स्वतःच खूप पवित्र असतो. कासव हा एक पवित्र प्राणी आहे, कारण मित्रांनो ज्यावेळी कासव घरामध्ये असतो त्यावेळी घराचे भाग्य उजळले जाते. घरामध्ये प्रवेश करते तेव्हा जवळ स्वतः विष्णू प्रवेश करते असे मानले जातात. घरामध्ये श्रीकृष्णांचा वास होतो. ज्यावेळी कासव घरामध्ये प्रवेश करते तेव्हा समजून जा की स्वतः श्रीहरी तुमच्या घरामध्ये प्रवेश केला आहे आणि जिथे श्रीहरी विष्णूंची कृपा असते तिथे माता लक्ष्मी खूप अवश्य येतात. श्रीहरी विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी असते. त्यावेळी ज्या घराचा भाग्योदय उजळतो. भगवान श्रीहरी विष्णूंचे रूप असलेला कासव घरामध्ये येणे हा अतिशय शुभ संकेत मानला जातो आणि घरामध्ये असणारी कमी पूर्णपणे दूर होऊन जाते. घरामध्ये सुख, समृद्धी, शांती सर्व काही प्राप्त होते. आणि जर तुमच्या देवघरामध्ये कासव असेल तर तेही अत्यंत शुभ मानले जाते. जर तुमच्या देवघरामध्ये कप्प्याचा कासव असेल तर कप्प्यामध्ये तुम्ही कोणतीही मनातील इच्छा लिहून ठेवा. काही दिवसात तुमची इच्छा पूर्ण झाल्याचे अनुभव देखील तुम्हाला प्राप्त होईल. आता शेवटचं म्हणजे नंबर 10. कोळी. घरामध्ये कोळीचे आगमन होणे किंवा कोळीचे जाणे होणे अतिशय अशुभ मानले जाते. कोळीच्या आगमनाने घरामध्ये दुःख, दारिद्र्य, अशांती निर्माण होते. घरामध्ये जर कोळीचे जाळे घरामध्ये आर्थिक समस्या आणतात. घरामध्ये जर कोळी असेल तर लक्षात ठेवा हे एकदम अशुभ संकेत आहे. त्यामुळे कधीही यांच्यापासून दूर राहा. घरामध्ये कोळी आले तर वादविवाद वाढू लागतात. तसेच घरामध्ये कोणतेही धार्मिक कार्य चांगल्यापणे पार पडत नाही. त्यामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारची अडचण येते. त्यामुळे नेहमी कोळी घरापासून दूर ठेवा. त्यांच्या जाळ्या साफ करा. माता अलक्ष्मी घरात प्रवेश करते जर तुमच्या घरात कोळी असेल तर. श्री स्वामी समर्थ.